तुम्हाला माहिती आहे का की कांदा लसूण खाण्यामागे काही सायंटिफिक रिझन पण आहेत, किंवा चातुर्मासामध्ये कांदा लसूण का खाल्ला जात नाही, किंवा जैन समाज किंवा बरेचसे असे पंथ आहेत, वैष्णव पंथ वगैरे, ज्याच्यामध्ये कांदा लसूण खात नाही. तर त्याच्यामागचं काय रिझन आहे, खरं कारण काय आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? तर चला, हे माहिती नसेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे. नमस्कार, जिंदगी ही लय भारी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा आपला विषय तुम्हाला कळलाच असेल की चातुर्मास चालू आहे आणि चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्ज्य असतो. तर आषाढी एकादशीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत हा चातुर्मास म्हटला जातो. तर या चातुर्मासामध्ये बरेचसे लोक कांदा वर्जित करतात. बरेचसे जणांचं खंडेराव महाराज त्यांचे दैवत आहेत म्हणून ते तळी भरतात आणि त्या कारणास्तव ते वांगही खात नाही. पण वांग खाणं वगैरे ही वेगळी गोष्ट आहे. आता आपला विषय आहे चातुर्मासामध्ये कांदा लसूणच का खात नाही, किंवा बरेचसे असे पंथ आहेत ज्याच्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे. तर आपल्या भारतात बरेचसे लोक आहेत असेही की ज्यांना ह्या गोष्टी पटत नाही, किंवा ह्या गोष्टींचं ते खूप मजाक उडवतात किंवा मजाकमध्ये ही गोष्ट घेतात की हे चुकीचं आहे वगैरे. पण यामध्ये शास्त्रीय कारण तर आहेच. ऑब्व्हियसली भारतामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ही शास्त्रीय कारणानुसारच आहे. ऋषीमुनींनी प्रत्येक गोष्ट ही काहीतरी विचार करूनच ठरवलेली आहे, किंवा प्रत्येक नियम हे विचार करूनच लावून दिलेले आहेत. असं कुठलाच गोष्ट नाही आहे भारतातली किंवा आपल्या सनातन संस्कृतीमधली अशीच आहे, किंवा अंधश्रद्धा वगैरे. अंधश्रद्धा हे ज्यांना ह्या गोष्टी पटत नाहीत त्यांना, किंवा त्यांची तेवढी पातळी नाही आहे की ते ह्या गोष्टीवर विचार करतील, किंवा अर्धवट नॉलेज ज्यांच्याकडे आहे तेच हे म्हणतील. मी पण भरपूर रिसर्च केला, कारण माझ्याही समोर बऱ्याचदा रील्समध्ये म्हणा, यूट्यूबवर किंवा बऱ्याच ठिकाणी किंवा भरपूर जण बोलतात की मजाकमध्ये असो, किंवा बरेच जण वर्जित करतात की खाऊ नका. तर ह्या गोष्टी समोर येतात. म्हणून मग मी पण भरपूर रिसर्च केला की खरं रिझन काय आहे की कांदा लसूण का खाऊ नये. बघा, तुम्हाला जर मी जीही माहिती सांगणार आहे ती माहिती तुम्हाला गुगलवर मिळेल, यूट्यूबवर मिळेल. जेही काही सर्च इंजिन असतील तुम्ही व्यवस्थित प्रकारे जर सर्च केलं तर ही गोष्ट फक्त भारतापुरता मर्यादित नाही आहे, तर रोमन संस्कृती, ग्रीक संस्कृती, बऱ्याचशा अशा संस्कृतींमध्येही तुम्हाला कांदा लसूण ते लोक वर्जित केलेलं दिसेल. इवन तुम्ही जर म्हणत असाल की अंधश्रद्धा ही फक्त भारतात आहे, तर असं नाही आहे. बऱ्याचशा कंट्रींमध्ये तर कांदा लसूण खाणाऱ्यांना खूप हलक्या दर्जाचे असल्यासारखं वागणूक दिली जाते. ही गोष्ट तेवढीच खरी. एवढंच नाही तर टर्की या देशामधला एक समज आहे की त्या लोकांना म्हणजे त्यांच्या म्हणण्यानुसार की जेव्हा शैतानचा जन्म झाला होता आणि धरतीतनं बाहेर आला तेव्हा त्याचा पहिला पाऊल पडला तेव्हा कांदा आणि दुसरा पाऊल पडला तेव्हा लसूण निर्माण झालं. हे कितपत खरं आहे नाही आहे त्याचं आपल्याला माहिती नाही, पण हे माझ्या सर्चमध्ये आलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं. आता चला मेन विषयाकडे वळूयात. तर मी जसं सांगितलं की सायंटिफिक रिझन आहे. शास्त्रीय मी नंतर सांगेल, पण अगोदर सायंटिफिक रिझन सांगते, जे सायन्स भक्त जे आहेत त्यांच्यासाठी. तर बघा, कुठलंही पायलट हा जेव्हा फ्लाईट घेऊन जाणार असतो, जेव्हा विमान तो चालवणार असतो, त्याच्या अगोदर त्याची एक फ्लाईट टेस्ट केली जाते. रिस्पॉन्स टेस्ट असते ती, की त्याचा रिस्पॉन्स कसा आहे म्हणून. तर त्यामध्ये तो कितपत काय रिस्पॉन्स करतोय, त्याची रिस्पॉन्स करण्याची क्षमता कशी आहे, स्पीड कसा आहे हे चेक केलं जातं. कारण सगळ्यांनाच माहिती ते खूप जोखमीचं काम असल्यामुळे त्याला सेकंदाला निर्णय घेणं खूप गरजेचं असतं, आणि तितका तो व्यक्ती शार्प माइंडेड असणं पण खूप गरजेचं आहे. तर त्या याच्यामध्ये तो जर कांदा लसूण खाणाऱ्यांमधला असला तर त्याला 72 तासा अगोदर कांदा लसूण वर्जित असतो. कांदा लसूण त्यांना खाऊ देत नाही. त्याचं रिझन असं की जिथं तो व्यक्ती म्हणजे त्याचा रिस्पॉन्स स्पीड कमी होतो, जिथं तो एका सेकंदाला एक निर्णय घेऊ शकतो, तर म्हणजे एक निर्णयाला 1 सेकंद लावू शकतो, तर तिथं तो कांदा लसूण खाल्ल्यानंतर त्याची विचार करण्याची क्षमता ही मंदावलेली असते आणि तिथे तो एका सेकंदाचं काम तो 3-4 सेकंदात करत असतो. तर हा रिस्पॉन्स, आणि तिथे सेकंदाला महत्त्व असल्यामुळे रिस्पॉन्स टाईम त्याचा चुकतो, आणि त्यामुळे त्यांना 72 तास अगोदर, कारण डायजेशन वगैरे ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणून त्यांना ह्या गोष्टी वर्जित केलेल्या असतात. तर हे सगळ्यात मोठं रिझन आहे. तुम्हाला जर ह्याविषयी म्हणजे माझं सांगणं जर तुम्हाला खोटं वाटतही असेल तर तुम्ही गुगल वगैरे सर्च करू शकतात. तर हे पण एक कारण आहे.
आणि बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी किंवा ग्रीक कल्चरमधल्याही बऱ्याचशा लेखकांनी किंवा शास्त्रज्ञांनी हे सर्च केलं, हे लिहून ठेवलेलं आहे की जेव्हा तुम्ही कांदा लसूण खातात तेव्हा तुमचं मन अस्थिर असतं, तेव्हा तुमच्या मनामध्ये बेचैनी खूप असते, म्हणजे तुम्ही एका गोष्टीवर फोकस नाही राहू शकत, तुमचं मन हे चंचल होत असतं. आणि ह्या कारणास्तव ते लोक कांदा लसूण खात नाही कॉन्सन्ट्रेशन राहण्यासाठी. एका रिसर्चनुसार, सायंटिस्टांच्या म्हणण्यानुसार जे लोक कांदा लसूण खातात त्यांना न्यूरोसायकॉटिस्ट म्हणून एक आजार होतो, आणि तो आजार ज्या लोकांना होतो त्यांची विचार करण्याची क्षमता आणि रिस्पॉन्स करण्याची क्षमता ही स्लो होत असते. त्या कारणास्तव सुद्धा बरेचसे लोक कांदा लसूण वर्जित करतात. आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या सायंटिफिक रिझननुसार. आता मी तुम्हाला आध्यात्मिक गोष्टींनी सांगते की आपल्या भारतामध्ये लोक म्हणतात किंवा बरेचसे प्रेमानंद महाराज वगैरे बरेचसे महाराज आहेत आपल्या इथले मोठे मोठे, तेही ह्या गोष्टी सांगतात की म्हणजे त्यांच्याही तोंडून मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे की कांदा लसूण हे काही नॉनव्हेज नाही आहे किंवा खूप असं घाण पदार्थ नाही आहे, आणि याला म्हणजे फक्त याच गोष्टीमुळे वर्जित केलं जातं की तो फक्त तामसी पदार्थ आहे. कांदा लसूण आणि मशरूम हे जे पदार्थ आहेत ते तामसी आहेत. आता बरेचसे लोक असेही आहेत की म्हणतात मग कांदा लसूण जमिनीतून उगतो तर गाजर मुळा वगैरे यांचे गुणधर्म वेगळे आहेत आणि कांदा लसूण यांचे गुणधर्म वेगळे आहेत. मान्य आहे की कांदा लसूण खाल्ल्यानंतर तुमची बीपी वगैरे कंट्रोलमध्ये राहते, ब्लड प्रेशर व्यवस्थित आली, ठीक आहे, पण हा तामसी पदार्थ आहे आणि तामसी पदार्थ खाल्ल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये तामसी वृत्ती किंवा चिडचिड, राग येणं किंवा तामसी स्वभाव हा होत असतो. आणि कुठलेही साधू संत म्हणा यांच्यासाठी हा गुण अतिशय चुकीचा आहे, म्हणून ह्या गोष्टी वर्जित करतात. किंवा जे लोक पारायण करतात, पूजाविधी करतात, काहीतरी संकल्प घेऊन काही त्यांना गोष्ट करायची असली तर त्यांच्या मनामध्ये तामस भावना यायला नको, म्हणूनच ते तेवढ्या दिवसांपुरता का असेना कांदा लसूण वर्जित करतात. किंवा चातुर्मासामध्येही, चातुर्मास जसाही स्टार्ट होत असतो तर चातुर्मासामध्ये बरेचसे पूजाविधी, हवन विधी ह्या होत असतात, आणि ह्या होत असताना डोक्यामध्ये कुठलेही वाईट विचार यायला नको, तामसी भावना निर्माण व्हायला नको, म्हणून चातुर्मासामध्ये कांदा लसूण वर्जित करतात. कारण पूर्ण चातुर्मास हा असा आहे की काही ना काही शुभतिथ्या याच्यामध्ये येत असतात, आणि ह्या शुभतिथ्यांना काही ना काही पूजा, काही ना काही पारायण हे होत असतात. किंवा याच्या मागचा अजून दुसरीही बाजू बघितल्या, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात, तर दुसरी बाजू बघायची म्हटली म्हणजे कांदा आणि लसूण हा पदार्थ असा आहे की याच्यावर बॅक्टेरिया सगळ्यात जास्त लवकर बसतो, आणि ह्या वातावरणामध्ये पावसाळी वातावरण आहे तर छोटे मोठे बॅक्टेरिया, छोटे मोठे व्हायरल हे असतातच, तर ते त्याच्यावर लवकर बसतात, आणि ते बसल्यानंतर आपण ते खाणार, आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात आत जाऊन ते रिॲक्शन होईल, आणि ज्यांची प्रकृती नाजूक असते त्यांना याचा अभाव होतो म्हणजे होतो. म्हणूनच ह्या गोष्टी आपल्या ऋषीमुनींनी किंवा पूर्वजांनी खूप विचार करून मांडून दिलेल्या आहेत. परत मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगते. जैन लोकांमध्ये कांदा लसूण बिलकुलच खात नाही. हे तर सर्वतः प्रचलित आहे की जैन लोक कांदा लसूण खातच नाही, पण तुम्ही कधी त्या लोकांना ऑब्झर्व केलेलं आहे का की ते लोक किती शांत असतात, शांत स्वभावाचे असतील, व्यवसायही करतील तर व्यवसायामध्ये हे ग्राहकांशी म्हणा किंवा त्यांच्या हाताखाली असणारे वर्करांशी खूप प्रेमाने बोलतील, सांभाळून घेतील, विचारपूर्वक बोलतील, विचारपूर्वक राहतील. किंवा त्यांच्या घरामध्ये कधी तुम्ही कुठल्या सुनेवर हिंसा केलेली कधी ऐकली आहे का, किंवा कुठल्या जैन व्यक्तीने कुठल्या स्त्रीचं रेप केलेलं ऐकलं आहे का? कधीच नाही. कारण हे लोक त्यांच्या नियमांना, संस्कारांना, किंवा हे छोटे मोठे बरेचसे त्यांच्यात नियम आहेत अजून पण, तर ते सगळे फॉलो करतात, आणि ते लोक चुकूनही कांदा लसूण खात नाही. आता बघा, 100त 5 असतील, 100%मध्ये 5% असतील की ते ह्या गोष्टींना पाळत नसतील जैनमध्ये, तर ते अपवाद आहेत. पण मोस्टली जे कट्टर जैन लोक आहेत ते हे सगळ्या गोष्टी फॉलो करतात, आणि फॉलो केल्यानंतर त्यांचा स्वभाव तुम्ही बघितला असेल, सगळे टॅलेंटेड असतात, सगळेच लोक एकदम मृदुभाषी असतात, खूप छान प्रकारे बोलतील, छान प्रकारे वागतील, सगळ्यांशी एकदम प्रेमाने बोलणं, वागणं वगैरे. किंवा फॅमिलीमध्येही त्यांचे वादविवाद खूप कमी असतात. कारण का, ते तामसी पदार्थ खात नाहीत, म्हणून त्यांच्या डोक्यामध्ये तामस विचार येत नाही. तर हे काही रिझन आहेत. तर सायंटिफिक रिझन पण आहेत
किंवा असंही नाही हां की ते नॉनव्हेज आहे म्हणून खूप घाणेरडा प्रकार आहे, पण निदान तुम्ही पूजाविधी करत असताना तरीसुद्धा चातुर्मास पाळा किंवा काही पारायण वगैरे करत असाल, पूजाविधी करत असाल तर तेवढ्या दिवसांपुरता तुम्ही हे टाळू शकतात. किंवा बरेचसे देव जे आहेत ते वैष्णव आहेत, त्यांना कांदा लसणाचा घालून जे जेवण बनवलेलं असतं त्याचा प्रसाद त्यांना चालत नाही. तर हेच काही रिझन आहेत आपल्या भारतातही आणि फॉरेन कंट्रीमध्येही. तर माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट नक्की करा. तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत आहे. तर व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद.